नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीने धूम ठोकले। आरोपीने सिने स्टाईल पद्धतीने धूम ठोकले। न्यायालयातून पोलीस ठाण्यात परत तास पळ काढलाय। पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीने हा पळ काढलाय। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी आता आरोपीने सिने स्टाईल पद्धतीने धूम ठोकले। भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीने धूम ठोकले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीने धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला, त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। काय अपडेट किरण? खरं तर प्राणघातक हल्ल्यामध्ये आरोपी असलेला हा क्रिश शिंदे याला भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं। न्यायालयीन कस्टडीतून त्याला पोलीस कस्टडी मिळालेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका गाडीतून तो खाली उतरत असताना सोबत पोलीस बंदोबस्त असताना त्यानं त्या ठिकाणाहून धूम ठोकली। मित्राच्या मदतीनं बाहेर उभा असलेला दुचाकीवर त्याचा मित्र होता, त्याच्या मदतीनं त्यानं ही धूम ठोकलेली आहे आणि ही जी संपूर्ण घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। महत्वाची बाब म्हणजे यावेळेला पोलिसांनी पाठलाग करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र यावेळेला एका पोलिसाचा तोल देखील जाऊन तो खाली कोसळला, तर दुसऱ्या पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र जो आरोपी होता तो मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। आता पोलिसांकडे मात्र या आरोपीचा शोध घेतला जातोय। करण नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। दृश्य आपण पाहतोय। आरोपीने सिने स्टाईल त्या ठिकाणी पळ काढलाय। भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीने धूम ठोकली।